नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल. मारुतीची कहाणी आपल्याला सांगते. श्री गणपतीला वंदन करून मारुतीची कहाणी आपल्याला सांगते, नक्की ऐका. आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण राहत असे. त्याची एक सून होती आणि एक मुलगा होता. मुलगा प्रवासाला गेला होता. सासू सासरा देवाला जात आणि भिक्षा मागून धान्य आणीत असत. सून घरात बसून स्वयंपाक करून ठेवीत असत. सासू सासऱ्याला ती वाढीत असे आणि उरलं सुरलं आपण खात असे. असे होता होता श्रावण मास आला. संपत शनिवार आला. तसा संपत शनिवारी आपला एक मुलगा आला. त्यांच्या दारी आला एक मुलगा. म्हणू लागला, बाई बाई मला न्हाऊ घाल, माखू घाल. बाबा घरामध्ये तेल नाही, तुला कशाने न्हाऊ घालू? माझ्या पुरता तेल घागरीत असेल, थोडे शेंडीला लावून न्हाऊ घालून जेवू घाल, असं तो सांगू लागला. त्याप्रमाणे तिने त्याला शेंडीला तेल लावून न्हाऊ घालून जेवू घातले आणि उरले सुरले आपण खाल्ले. असे 4 शनिवार झाले. 4थ्या शनिवारी तांदूळ मागून जातेवेळी घरभर तांदूळ टाकून तो अदृश्य झाला. इकडे घराचा वाडा झाला. गोठाभर गुरे झाली. धान्याच्या कोठ्या भरल्या. दासी बटकींनी घर भरले. सासू सासरा देवाहून आली. तो घर काही ओळखेना. त्यांना लक्षातच येईना आपलं घर कुठे आहे. हा वाडा कोणाचा? सून दारात आरती घेऊन पुढे आली. मामंजी, सासूबाई इकडे या. अगं तू कोणाच्या घरात राहिली आहेस? तिने मग सर्व हकीकत सांगितली. शनिवारी एक मुलगा आला. बाई बाई मला न्हाऊ घाल, माखू घाल, असं म्हणाला. बाबा घरामध्ये तेल नाही, तुला न्हाऊ कशाने घालू? तो म्हणाला, माझ्या पुरता घागरीत असेल, थोडे शेंडीला लावून न्हाऊ घाल, जेवू घाल. घागरीत हात घालून तेल काढले, त्याला न्हाऊ घातला, जेवू घातलं, उरले सुरले मी खाल्ले. असे 4 शनिवार झाले. 4थ्या शनिवारी त्या मुलाने तांदूळ मागून घेतले आणि जातेवेळी घरभर फेकून तो अदृश्य झाला. तो इकडे मोठा चमत्कार झाला, म्हणजे मोठा वाडा झाला. तुम्ही चुकाल म्हणून मी दारात उभी राहिले, असं म्हणून सगळं सांगून तिने त्यांची आरती केली. सर्वजण घरात गेली. त्यांना जसा मारुती प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो, ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. कहाणी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल. थँक्यू.